नमस्कार, M24 जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। मी रहीम शेख। नमस्कार, M24 जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। मी रहीम शेख। पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। जिंतूर तालुक्यातील बोरी येथील जिल्हा परिषद केंद्रीय कन्या प्राथमिक शाळेत 14 एप्रिल 2024 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंतीनिमित्त मानवंदना घेण्यात आली। यावेळी शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक SP राऊत, भगवानराव राऊत, मीरा कंधारकर, वसंतराव इंगोले, ज्योती उलेमाले, सविता बळी आदी शिक्षक वृंदाच्या अनुभवी मार्गदर्शनात कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले। या कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता शाळेचे शिक्षिका श्रीमती विजयमाळा झोळपे, पूनम पारसेवार, मीरा आव्हाळ, सिंधुताई फळ, ज्योती स्वामी, गीतांजली स्वामी, मनीषा जाधव, नीता आव्हाळ, मुक्ता सरला ढोके आदी शिक्षक वृंदांचे परिश्रम घेतले। या प्रसंगी श्रीकांत दायमा व मिलिंद माटे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तेजस्वी जीवन कार्यावर प्रकाश टाकत आपले विचार मांडले। उच्च श्रेणी मुख्याध्यापक SP राऊत यांनी अध्यक्षस्थानी उपस्थित होते। मानववंदनेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू लांडगे यांनी केले, तर विश्वनाथ बनसोडे यांनी आभार मानले। पाहूया ही रिपोर्ट। आंबेडकरांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः म्हणजे मी प्रथम भारतीय आहे आणि शेवटी भारतीय राहील। म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार काय होते त्या काळामध्ये ऑफर होत्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलत असताना त्या काळामध्ये ऑफर होत्या, ज्या कॉलेजमध्ये ज्या विद्यार्थ्यांना शिकले त्या देशातून ऑफर होत्या की आमच्या देशात आम्ही तुम्हाला ह्या ऑफर देऊ, ते आपण अशा प्रकारे तुम्हाला सगळं सुविधा उपलब्ध करून देऊ, तुम्ही आमच्या देशात। पण डॉक्टर बाबासाहेब म्हणायचे, मी तुमच्या देशासाठी कार्य करण्यासाठी मला डिग्री घ्यायच्या नाही, माझ्या देशाला जो रोग लागलेला आहे मला तो रोग दूर करायचा आणि त्यासाठी मी ते औषध शोधण्यासाठी आपल्या तुमच्या देशात आलेलो आहे। आणि त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेबांनी एक ग्रंथ लिहिला होता, त्याच्यावरती त्यांची PhD झाली, प्रॉब्लेम ऑफ पृथ्वी। तर प्रॉब्लेम ऑफ पृथ्वी याच्यावरती इंग्लंडने ऑप्शन दिला होता की नाही, आमच्या देशाशी संबंधित नाही, कारण त्या देशामध्ये लिहिलं होतं ना, आमच्या देशाशी ह्या आपल्या ग्रंथामध्ये काही संबंधित नाही। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मी आधीच तुम्हाला सांगितलं मी प्रथमतः भारतीय आहे आणि शेवटी भारतीय झाला, त्यामुळे मी माझ्या भारताला केंद्रबिंदू करून मी हा ग्रंथ लिहिलेला आहे, तुमच्या देशासाठी नाही। तेव्हा त्याच्यावरती चर्चा झाली आणि प्रत्येकाला आपल्या देशाचा विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे असं समजून त्याला बाबासाहेब PhD सांगितलं। त्यामुळे बाबासाहेबांना त्या सगळ्यांचा विचार बाबासाहेबांना केला। तर प्रश्न असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निव्वळ मोठमोठे ग्रंथ वाचले बाबासाहेब, पण ग्रंथ डोक्यात ठेवले नाही। त्या ग्रंथातून माझ्या भारतासाठी आणि माझ्या समाजासाठी काय महत्वाचं आहे एवढंच त्यांनी घेतले। आणि बाबासाहेबांनी देशाला काहीतरी मला देता येईल का, कारण की जेव्हा आता आपल्या सरांनी सांगितलं, रामा सरांनी की लाला